पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील नरपळ येथील साईबाबा मंदिराच्या परिसरात एका घराच्या पहिल्या मजल्यावर गुरुवारी 17 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली। गणेश आनंद कानागल यांच्या घराला ही आग लागली होती। 17 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजता ही आगीची घटना घडली। आग लागलेल्या घरात पुठ्ठे व प्लास्टिकच्या खुर्च्यांचा साठा असल्याने आगीने तात्काळ उग्र रूप घेतल्याचं दिसून आले। तर आगीचे लोळ बाहेर येताच आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। मात्र स्थानिक नागरिकांनी याची माहिती डहाणूतील अदानी थर्मल पॉवर स्टेशन व डहाणू नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला दिली। माहिती मिळताच दोन्ही ठिकाणाहून अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि संयुक्तरित्या प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्यात आली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस तसेच ग्रामपंचायत प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली तर या आगीत घराच्या भिंतीचे, काचेच्या खिडक्यांचे आणि छतावरील पत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मात्र या आगीच्या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। तर ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र प्रशासनाकडून या संदर्भात चौकशी सुरू आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।